नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान या पाठ्यपुस्तकातील प्राण्यांचे वर्गीकरण याबद्दल माहिती घेणार आहोत. प्राणी सृष्टीचे दोन उपसृष्टीमध्ये विभाजन केले जाते. पहिली उपसृष्टी असमपृष्ठरज्जू प्राणी. याचे एकूण 10 संघ पाडलेले आहेत. याबद्दलची माहिती आपण पाठीमागील पाठामध्ये घेतलेली आहे. दुसरी उपसृष्टी आहे समपृष्ठरज्जू प्राणी. याचा एकच संघ तयार केला आहे, समपृष्ठरज्जू प्राणी. या संघाचे 3 उपसंघ पाडलेले आहेत. पहिला आहे युरोकॉर्डेटा आणि दुसरा आहे सेफॅलोकॉर्डेटा. तिसरा आहे वर्टिब्रेटा. तर आज आपण या तिन्ही उपसंघाबद्दल माहिती घेणार आहोत. समपृष्ठरज्जू प्राणी संघ. वैशिष्ट्ये. या संघातील प्राण्यांच्या शरीरात आधार देणारा पृष्ठरज्जू असतो. सर्व समपृष्ठरज्जू प्राणी या एकाच संघामध्ये समाविष्ट केलेले आहेत. याचे 3 उपसंघ पडतात. पहिलं वैशिष्ट्य आहे या संघातील प्राण्यांचे विकासाच्या अवस्थांपैकी कोणत्या ना कोणत्या अवस्थेत शरीरामध्ये पृष्ठरज्जू असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे विकासाच्या कोणत्या ना कोणत्या अवस्थेत ग्रसनी कल्लाविद्रे असतात. तिसरं वैशिष्ट्य आहे चेतारज्जू एकच असून पृष्ठबाजूस आणि नळीसारखा पोकळ असतो. चौथं वैशिष्ट्य आहे हृदय अधर बाजूला असते. पहिला उपसंघ आहे पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी किंवा कंचुकयुक्त बाह्यकवची प्राणी. या प्राण्यांची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे सागर निवासी प्राणी असतात. दुसरं वैशिष्ट्य आहे शरीर कुंचक या चर्मसाम्य आवरणाने आच्छादलेले असते. तिसरं वैशिष्ट्य आहे अळ्या स्वतंत्रपणे पोहणाऱ्या असतात आणि त्यांच्या शेपटीच्याच भागामध्ये फक्त पृष्ठरज्जू असतो, म्हणून यांना पुच्छ समपृष्ठरज्जू प्राणी असं म्हटलं जातं. चौथं वैशिष्ट्य आहे हे प्राणी सागराच्या तळाशी स्थिरावल्यावर अळ्यांचे रूपांतर स्थानबद्ध प्रौढामध्ये होत असते. पाचवं वैशिष्ट्य आहे हे प्राणी सामान्यपणे उभयलिंगी असतात. या संघाची उदाहरणे हर्डमानिया, डोलिओलम आणि ऑइकोप्ल्युरा ही आहेत. मुलांनो, हर्डमानिया या प्राण्याची आकृती पहा. यामध्ये क्लोमरंध्र, अलिंदरंध्र, बाह्यकवच, अंग आणि पाद. पुढील उपसंघ आहे शीर्ष समपृष्ठरज्जू प्राणी. या प्राण्यांची वैशिष्ट्ये आहेत
पहिलं वैशिष्ट्य हे लहान माशाच्या आकारासारखे सागर निवासी प्राणी आहेत. दुसरं वैशिष्ट्य पृष्ठरज्जू संबंध शरीराच्या लांबी इतका असतो. तिसरं वैशिष्ट्य आहे ग्रसनी मोठी असते, तिला कल्लाविद्रे असतात. आणि चौथं वैशिष्ट्य आहे हे प्राणी एकलिंगी असतात. उदाहरण एम्फिऑक्सस. मुलांनो, एम्फिऑक्सस या प्राण्याची आकृती पहा. या ठिकाणी डोक्याच्या भागामध्ये मज्जातंतू असतात. शरीरावर त्याच्या पाठीमागील बाजूस कल्ले असल्याचे आपल्याला दिसून येते. पृष्ठरज्जू शरीराच्या पृष्ठबाजूला असल्याचे दिसून येते. त्यात खालील बाजूला यकृत हा अवयव त्या ठिकाणी आढळतो. त्याच्या पुढील बाजूला आतडे असतात. त्यानंतर जनन ग्रंथी आढळतात. स्नायू आदिखंड आणि शेवटी गुदद्वार. अशा पद्धतीनं या प्राण्यामध्ये हे भाग आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा उपसंघ आहे पृष्ठवंशीय प्राणी. पहिलं वैशिष्ट्य आहे या संघाचं, या प्राण्यामध्ये पृष्ठरज्जू नाहीसा होऊन त्याच्या जागी पाठीचा कणा असतो. दुसरं वैशिष्ट्य आहे पूर्णपणे विकसित झालेले असते. तिसरं वैशिष्ट्य आहे मेंदू कवटीमध्ये संरक्षित असतो. पाचवं वैशिष्ट्य आहे अंतकंकाल कास्ती किंवा अस्थिमय असते. पाचवं वैशिष्ट्य आहे काही पृष्ठवंशीय प्राणी जबडे विरहित असतात, तर काहींना जबडे असतात. या उपसंघाचे 6 वर्ग पाडण्यात आलेले आहेत. पहिला वर्ग आहे चक्रमुखी प्राणी. दुसरा वर्ग आहे मत्स्यवर्ग प्राणी. तिसरा वर्ग आहे उभयचर प्राणीवर्ग. त्यानंतर सरीसृप प्राणीवर्ग. पाचवा आहे पक्षीवर्ग आणि 6वा आहे सस्तन प्राणीवर्ग. यांची लक्षणे आपण पुढील तासाला पाहू. धन्यवाद.